गडचिरोली जिल्ह्याला अवकाळी पावसाचा तडाखा बसलाय। अवकाळी पावसाने गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। कापणी केलेलं धान्य भिजल्यानं हातातोंडाशी आलेला घास हिरावलाय। पिकांचं नुकसान झाल्यानं शेतकरी आर्थिक संकटात सापडले। गडचिरोली जिल्ह्याच्या बहुतेक ठिकाणी कालपासून पावसाने हजेरी लावली, त्यामुळे आता शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेले आहे। गडचिरोली जिल्ह्यातील महत्त्वाचे पीक म्हणजे धानाची शेती असते। आपण इथं बघू शकतो की अशा प्रकारे शेतकऱ्यांनी धान कापणी करून शेतामध्ये ठेवलेले होते आणि अचानक आलेल्या या पावसामुळे आता शेतकऱ्यांची प्रचंड हानी झालेली आहे, प्रचंड नुकसान झालेले आहे। आता शेतकऱ्यांनी दाद मागावी तरी कुणाकडे, असा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये निर्माण होत आहे। या नुकसानीबद्दल आज आपल्यासोबत काही शेतकरीसुद्धा आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया। तर आपण काय सांगाल? योग्य तो आता म्हणजे मागील काही दिवसापासून 2 दिवस सतत पाणी सुरू आहे, त्याच्यामुळे आता धान कापणीची सुरुवात वेग वाढलेली आहे। त्याच्यामुळे प्रचंड शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे पाण्यामुळे। तर शासनाने लवकर म्हणजे आपल्याला योग्य ते नुकसान भरपाई देण्यात यावी। अचानकच हा पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांच्या खूपच असा नुकसान होऊन राहिलेलं आहे। तर आमचं असं म्हणणं आहे की शासनाने कास्तकारांचा काहीतरी विचार करावा, असा म्हणून आमचा विचार आहे। परंतु आजपर्यंत काही गोष्ट घडला आणि आले आणि पाहिले, पर अजून काहीच झालेलं नाही। तरी आतासुद्धा शासनाने कास्तकारांचा एवढा खूप मोठा नुकसान होत आहे, आज याच्या मागे विचार करावा, असा आम्ही विनंती करत आहे। पुढारी न्यूजसाठी आशिष अग्रवाल, गडचिरोली।